कोल्हापूरमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून वातावरण चांगलंच तापलंय। धनगर समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत। यावेळी घोषणाबाजी करत खरात विरोधात तीव्र निषेधही नोंदवण्यात आलाय। तसंच भोंदूबाबाला मदत करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करावेत आणि संबंधित राजकीय नेत्यांचे राजीनामे सुद्धा घ्यावेत अशी मागणी करण्यात आली। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आता कोल्हापूरमध्ये सुद्धा उमटलेत। धनगर समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढून जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत। भोंदूबाबाचं करायचं काय? भोंदूबाबा अशोक खरातला मदत करणाऱ्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। अरे अशोक खरात कोण रे? पायतान मारा दोन रे, अरे अशोक खरात कोण रे? पायतान मारा दोन रे, अरे अशोक खरातचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। ज्या पद्धतीने एफस्टीन फाइल्स मधील फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील एफस्टीन फाइल्स म्हणजे भोंदूबाबा अशोक खरात याच्या संबंधित असणारे फोटोज आणि व्हिडिओज आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रसारित होत आहेत। यामध्ये राजकीय नेते मंडळी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, यांच्यावरही कारवाई करण्यात यावी। नुसत्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेतला म्हणजे भोंदूबाबा प्रकरण संपलं असं होणार नाही। यामध्ये सर्व दोषी असणाऱ्यांच्यावरती कारवाई करावी। त्याचबरोबर आम्ही या माध्यमातून या निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्र बार असोसिएशनला सुद्धा विनंती करत आहोत की या भोंदूबाबा अशोक खरातचं वकीलपत्र इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही वकिलांनी घेऊ नये। त्याचबरोबर त्याला जास्तीत जास्त व कडक त्याच्यावरती कारवाई व्हावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती आज आम्ही सकल धनगर समाजाच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे।